कधी कुठची गोष्ट अचानक होत नसते. ह्यातली काही मंडळी एका नामांकित बिल्डरकडे गेली आणि आमच्या सोसायटीत जवळपास सगळ्यांनी सांगितलं की हा XYZ नामांकित मुंबईतला बिल्डर आपली बिल्डिंग डेव्हलप करायला तयार आहे. आमची लोक लोअर मिडल क्लास आहेत, जुनी म्हातारी आहेत. त्यांनी काही शहानिशा केली नाही, हे त्यांच्या मागे धावत गेले. वा 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 वा, मोठा बिल्डर येतोय, असं होणार तसं होणार. त्या बिल्डरनी खुलासा केलेला आहे की आम्हाला दौलतनगरमध्ये इंटरेस्ट नाही. आता जर तुम्ही परत एकदा ती माणसं शोधलीत ना, 110-100 म्हणतात ती दिसतात का बघा. ही त्यामुळेला जमा झाली होती कारण नामांकित बिल्डर येणार ही एक अफवा पसरवली गेली होती आणि त्यासाठी ती माणसं गोळा झाली होती. आता त्या बिल्डर जेव्हा क्लिअर केलेलं आहे की आम्हाला इंटरेस्ट नाही, त्याच्यानंतर ह्यांच्या मागे 10-12 माणसं पण आता नाहीत. माझं नाव महेश राधाकिशन कर्मा. मी दौलतनगर सोसायटीचा गेल्या 9 वर्षांपासून सचिव आहे आणि ही परिषद आम्ही घेतली कारण जे लोक खोटे आरोप करतात कमिटी विरुद्ध, बिल्डर आणि हे आम्ही क्लस्टर मॅजॉरिटीचा युनानिमसली पास केला, ते असा बसवतो की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच नाही. कारण काय आमची सोसायटी आता 2002 पासून धोकादायक डिक्लेअर झाली. TMC दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी 2 बिल्डिंग डिमॉलिशसाठी पण आता नोटीस आली आहे. उद्या ते बिल्डिंग डिमॉलिश केलेले लोक कुठे जाणार, तुमचे परिवार कुठे जाणार, ते सगळं बघून आम्ही पत्रकार परिषद की लोकांना समजलं पाहिजे की हे स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या पर्सनल इंटरेस्टसाठी हे सगळे करतो. किती सभासद तुमच्या बरोबर आहेत? असं आहे, किती सभासद तुमच्या बरोबर आहेत? आमच्याबरोबर मेजॉरिटी लोक आहेत, सगळे मेजॉरिटी आमच्याबरोबर आहे. 8-10 लोक आहेत आणि जे लोक आहेत त्यांच्याबरोबर त्यांना मिसगाईड करतायत, खोटी बातमी पसरवतात. हे सांगतात की तुम्हाला तुमची जी बिल्डिंग होईल ती पारशीवाडीच्या बाजूला तुमची बिल्डिंग होणार किंवा तुम्हाला त्याच बिल्डिंगमध्ये अकोमोड करणार आहे. म्हणून आम्ही आज ते प्लॅन आलं आहे आमच्याकडे, ते त्या मेंबर लोकांना पण दाखवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे असं काही नाही आहे. आमची बिल्डिंग जी हरिश्चंद्र राऊत रोड आहे, पहिली बिल्डिंग आमची येणार आहे. त्याच्यानंतर अजून 5 कवर आहे आणि एकदम जो आपला मराठी शाळा आहे पारशीवाडीला एम साईडला, तिथे ती बिल्डिंग आहे. मध्ये जाण्यासाठी ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला काय मुद्दे आलेत समोर ते सांगतो. पहिला असा होता की कोणतीही बिल्डिंग स्वतःची स्वतः डेव्हलप होऊन जाते, त्याच्यासाठी कोणी बिल्डर इच्छुक असतो आणि ती सगळ्यांना त्यांचं काय ठरतं बिल्डरशी त्याप्रमाणे मिळून जातं. पण जे झोपड्या असतात आणि खास करून अशा झोपड्या असतात की ज्यांचं मूळ प्लीन 100 फुटात असतो, नंतर परत ते 100 फूट वरती पहिला मजला करतात, परत 100 फूट दुसरा मजला करतात, परत 100 फूट तिसरा मजला करतात, पण त्यांचा मूळ प्लीन 100 असतो. क्लस्टर योजनेत गेल्यानंतर त्यांना काय होतं की त्यांना ते पूर्ण त्यांचा एरिया कव्हर होतो, त्यांना मिळून जातो. आता आपण ज्यावेळेला आपली दौलतनगरसारखी सोसायटी मोठी डेव्हलप करतो आणि खूप छान बिल्डिंग बांधतो आणि बाजूला झोपडपट्टीच राहिली तर त्या बिल्डिंगला ॲप्रिसिएशन येत नाही. तुमच्या एरियाला ॲप्रिसिएशन तेव्हाच येतं ज्यावेळेला सगळ्या झोपड्या जाऊन तिथे व्यवस्थित बिल्डिंग्स होतात. त्यामुळे क्लस्टरमध्ये जर आपण गेलो तर क्लस्टरचा फायदा असा असतो की पूर्ण एरियाचा लेआउट तयार होतो, नवीन सगळे रस्ते रुंद होतात, ॲम्युनिटीज चांगल्या मिळतात, गार्डन मिळू शकते. त्याच्यानंतर अजून तुम्ही जे बिल्डरबरोबर निगोशिएट कराल तेवढ्या चांगल्या ॲम्युनिटीज तुम्हाला मिळू शकतात. आणि दुसरं जे सगळ्यात आत्ता चुकीचं पसरवलं गेलं ते असं आहे की पारसीवाडीची वस्ती आणि दौलतनगर हे एकाच बिल्डिंगमध्ये येतील, तसं होणार नाही. उलट आत्ता आमच्यापेक्षा पारसीवाडी खूप जवळ आहे जर तुम्ही फिजिकल लोकेशनवरती गेलात तर. आणि नवीन प्लॅन जर आता त्यांनी इथे दाखवलं तुम्हाला बघायला मिळेल त्याप्रमाणे पारसीवाडी आणि दौलतनगरची बिल्डिंग ज्याच्यात दौलतनगरला प्रपोज केलं की दौलतनगरचे रहिवासी या बिल्डिंगमध्ये येतील, त्याच्यात 500 मीटरचं तरी अंतर आहे. म्हणजे आत्ता जे 5 मीटरवरती आहे ते 500 मीटरवर जाणार आहे. म्हणजे ते आमच्यामध्ये तिथे येतील असं जो पसरवलं जातो तो एक चुकीचा समज आहे. दुसरं असं आहे की क्लस्टरमध्ये 25% वाढीव एरिया मिळतो
थंब रूल आहे. पण या ठिकाणी बिल्डरनी आपल्याला सुरुवातीलाच 32% कबूल केल्यामुळे त्यांनी त्याच्यात 32 सोडून 25 न करता 32च ठेवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पूर्ण एरिया, म्हणजे जवळपास दौलतनगर पासून ते आपल्या शिव मंदिरापर्यंत पूर्ण एरिया डेव्हलप होऊन जाईल. आणि मग त्या प्रत्येक घराची किंमत त्यामुळे वाढेल. घराची किंमत तेव्हाच वाढते जेव्हा तुमचा संपूर्ण एरिया सुधारतो. आणि क्लस्टर करण्याची मुख्यमंत्री साहेबांची योजना ही त्याच्यासाठी की पूर्ण एरिया सुधारावा, कोपरी सुधारावा. आणि हा एक क्लस्टर यशस्वी झाला ना की अजून पण बाकीचे क्लस्टर इथे येतील. त्यासाठी म्हणून आपण क्लस्टर योजनेत जायचा निर्णय घेतला होता. त्याचे तुम्हाला व्हिडिओ क्लिप मिळून जाईल परत. आणि तिथे कोणी त्यावेळेला विरोध केला नव्हता हेही तुम्हाला दिसून येईल. आणि आता एक ही 8-10 मंडळी आहेत, माझी त्यांना विनंती आहे जे विरोध करतात त्यांना की तुम्ही सकारात्मक चर्चा करण्यासाठी या, सकारात्मक चर्चा करा. जर कमिटी मेंबर बरोबर तुम्हाला काही जुळत नसतील ग्रह तर हरकत नाही, तुम्ही बिल्डरशी चर्चा करा. पण जेव्हा तुम्ही चर्चा करताना तुमचे मुद्दे घेऊन याल की आमचे हे 10 मुद्दे आहेत, ते तुम्ही बिल्डरला 2 दिवस आधी पाठवा. बिल्डरचे, कारण बिल्डरला काय संपूर्ण माहिती नसते, आर्किटेक्ट असतो, त्यांची बाकी टीम असते, ते सगळे त्यांना माहिती देतील आणि मग ते तुमच्याशी चर्चा करतील की हा तुमचा मुद्दा आहे, आमचं उत्तर. आणि त्यातून जर काही निष्पन्न झालं तर हे काम पुढे चालेल. नाही तर सध्या आमची अशी अवस्था आहे की 2 बिल्डिंग तर आमच्या पाडायची नोटीस आहे 48 तासाची, त्यातली घरं तर रिकामी केलेली आहेत. आमचे बिल्डर दयाळू असल्यामुळे नियमात नसताना सुद्धा ज्यांनी ज्यांनी घरं खाली केली त्यांना रेंट मिळते. नाही तर असं कुठेही होत नाही रिडेव्हलपमेंटमध्ये. ज्यावेळेला पूर्ण सोसायटी खाली होते त्यानंतर बिल्डर रेंट चालू करतात. पण इथे आमच्या बिल्डर साहेबांनी काय केलं आहे, मी पण स्वतः तिथे राहणार आहे पण माझं घर मी रिकामं केलं तर मला रेंट न चुकता मागचे 2 वर्ष मिळत आहे. एक लक्षात ठेवा, 2 वर्ष सतत न चुकता तुम्हाला भाडं देणारा असा बिल्डर क्वचित मिळतो. जेवढी सहानुभूती ते दाखवतात ना बिल्डर, ती दाखवायची आवश्यकता नाही खरं तर. म्हणजे बिल्डरच्या बाजूने बोलत नाही, पण असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही की एक बिल्डिंग आहे त्यातले 4 लोक सोडून गेलेत, 12 लोक बिल्डिंगमध्येच आहेत आणि बिल्डर 4 लोकांना भाडं देतोय. बिल्डर एकच सांगतो की सगळे 16च्या 16 तुमचे घर आहेत ना खाली करा आणि मग 1 तारखेला बिल्डर भाडं चालू करतो. पण आपल्याकडे तसं नाही, ज्यांनी चावी दिली त्यांना भाडं मिळायला सुरुवात झाली. आता अशा परिस्थितीत सुद्धा 2 वर्ष ते भाडं देत असताना सुद्धा काही लोक मुद्दाम व्यत्यय आणतायत आणि अजूनही 2 वर्ष पुढे प्रोजेक्ट रखडेल का असं बघताय. मी तुम्हाला एक आव्हान देतो, ज्या माणसाकडे तथ्य असेल ना तो असं करणार नाही, तो कोर्टात जाऊन ऑर्डर घेऊन येईल. त्यांच्याकडे जर तथ्य असती ना की त्यांनी डे 1 पासून विरोध केलाय, त्यांच्या मागे खूप माणसं आहेत, असं आहे तसं आहे, तर त्यांनी कोर्टात जावं. का जात नाही तुम्हाला इथे क्लिकमध्ये क्लिअर दिसेल की त्या मीटिंगला त्यांनी कधी विरोध केला नाही. हा काही पश्चातबुद्धी नाही आहे, हे काहीतरी वेगळं वळण द्यायचा प्रयत्न आहे. दुसरं तुम्ही बघा, ज्या वेळेला ही सुरुवातीला मंडळी आहे तिथे तुम्हाला व्हिडिओत पण दिसतील, त्यावेळेला त्यांनी कुठेही असं दाखवलं नाही की आम्हाला क्लस्टर म्हणजे काय माहिती नाही. त्याच्यात त्यांच्या भाषणांवरून तुम्हाला कळेल त्यांना त्यातली माहिती होती, पूर्ण अभ्यास करून पण आले होते, तरी त्यांनी विरोध नव्हता केला. आता जे काही वेगवेगळे परसेप्शन झाले बिल्डिंगमध्ये, काही ज्या झाल्या असतील गोष्टी, तर मला अजूनही वाटतं की हे चर्चेअंती सुटेल आणि हे पूर्ण होईल. नाही तर मग ही जर बिल्डिंग रखडली, डिलॅपिलेटेड तर होऊन 20 वर्ष झाली, आता तर 2 बिल्डिंग पाडायला लागतील आणि बिल्डरने हात वर केला आणि निघून गेले, तर मग दौलतनगरचं पुढे काय होईल. आज 200 कुटुंब आहेत, 8 किंवा 10 मंडळींमुळे 200 कुटुंब सफर होऊ नये अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे.